एक दिवस हिटलरने पार्लमेंटमध्ये कोंबडा घेऊन आणला आणि सर्वांच्या समोर त्याची एक एक पिसे खेचून काढू लागला. कोंबडा वेदनेने विव्हळत होता, सुटण्यासाठी धडपडत होता. एक एक करून हिटलरने त्याची सर्व पिसे खेचून काढली. नंतर कोंबड्याला जमिनीवर फेकून दिलं. नंतर खिशातून काही दाणे काढून कोंबड्याच्या समोर टाकून सावकाशपणे पुढे पुढे चालू लागला. तो कोंबडा दाणे खात खात हिटलरच्या मागे मागे चालू लागला. हिटलर सारखे सारखे दाणे टाकत होता आणि कोंबडा ते खात त्याच्या मागून चालत होता. शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला. हिटलरने स्पीकरकडे पाहिले आणि महत्त्वाचे वाक्य बोलून गेला. लोकशाही असलेल्या जनतेची अवस्था ही या कोंबड्यासारखी असते. त्यांचे नेते जनतेचे सर्व काही लुटून घेतात आणि त्यांना लोळे पांगे पार गरीब करून टाकतात आणि त्यानंतर त्यांच्या पुढ्यात थोडा थोडा तुकडा टाकत राहतात आणि नंतर त्यांचं दैवत बनतात. गोष्ट खरी असो नाहीतर काल्पनिक, पण वास्तव मात्र नाकारता येत नाही. आज भारतातील लोकांची अवस्था ही हिटलरच्या त्या कोंबड्यासारखी आहे. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आपल्या साहित्याच्या रंगछटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.